राष्ट्राय स्वाहा. नमस्कार, मी शरद बोंक्षे. राष्ट्राय स्वाहा मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. असत्यमेव जयते अभिजित जोगांच्या पुस्तकाचा पुढील भाग. आता सध्या आपल्या संपूर्ण देशभर एक लाट आलेली आहे की हिंदू राष्ट्र झालं पाहिजे. तर हिंदू राष्ट्र खरोखरच झालं पाहिजे, कारण हिंदू राष्ट्रांमध्येच हिंदू आणि गैर हिंदू अहिंदू सगळे सुखाने राहणार आहेत. कारण ह्याचा दाखला जेव्हा मुस्लिम आक्रमण व्हायच्या आधी जे हिंदू राष्ट्र होतं इथे, त्या हिंदू राष्ट्रामध्ये आणि आल्यानंतर हिंदू राष्ट्रामधल्या मुसलमानांना कशा पद्धतीचं वागणूक दिली जात होती त्याचे पण दाखले त्यांनी दिलेले आहेत, ऐकण्यासारखे आहे. मुस्लिम इतिहासकारांनी भारतीयांची माणुसकी, सहिष्णुता आणि औदार्य यांची मुक्तकंठानं स्तुती केलेली आहे. 10व्या शतकाच्या सुरुवातीला भारतामध्ये आलेला इतिहासकार व प्रवासी अल मसदी याने दक्षिण भारतातील राष्ट्रकूट राजवंशाचा राजा बल्लाळ याच्याबद्दल भरभरून लिहिलंय. तो म्हणतो, हा हिंदू राजा जगातील 3 सर्वशक्तिमान राज्यकर्ते, बगदादचा खलिफा व चीन आणि कॉन्स्टँटिनोपॉलचे सम्राट यांच्यात तोडीचा आहे. कोण म्हणतोय? मुस्लिम इतिहासकार. हा हिंदू राजा जगातील 3 सर्वशक्तिमान राज्यकर्ते, बगदादचा खलिफा व चीन आणि कॉन्स्टँटिनोपॉलचे सम्राट यांच्या तोडीचा आहे. त्याच्या राजवटीत इस्लामला पूर्ण आदर आणि सुरक्षा दिली जाते. अल इद्रिसी या इतिहासकारही बल्हाराच्या राज्याबद्दल अशाच भावना व्यक्त करतो. त्याच्या राज्यामध्ये मुसलमान व्यापारी आपल्या व्यवसायासाठी नेहमी जात येत असत. राजा व त्यांचे मंत्री नेहमीच सन्मानपूर्वक स्वागत करतात आणि त्यांना संपूर्ण संरक्षण पुरवलं जातं. 10व्या शतकातील अरब प्रवासी इब्न हौकल त्याच्या सूरत उल अर्ध या ग्रंथामध्ये त्याच्या खंबात ते सैमूर या प्रवासाचं वर्णन करताना म्हणतो, तिथले लोक मूर्तीपूजक असले तरी त्यांचा राजा मुस्लिम व्यापाऱ्यांना अतिशय चांगली वागणूक देतो. मूर्तीपूजकांच्या शहरांमध्ये त्यांनी आपल्या मशिदी उभारल्या आहेत आणि प्रार्थनेच्या वेळी एकत्र येऊन ते नियमितपणे प्रार्थना करतात. अल इद्रिसी त्याच्या भारतातील अनुभवाबद्दल काढलेले उद्गार त्याच्याच शब्दात, द इंडियन्स आर नॅचरली इन्क्लाइंड टू जस्टिस अँड नेव्हर डिपार्ट फ्रॉम इट in their actions. Their good faith, honesty and fidelity to their engagements are well known, and they are so famous for these qualities that people flock to their country from every side. मुस्लिम आक्रमकांच्या अनुभवानंतरही हिंदूंच्या वागणुकीमध्ये बदल नाही. मुस्लिम आक्रमण सुरू होण्याआधी असलेल्या भारतीयांच्या सहिष्णू आणि सर्वसमावेशक स्वभावामध्ये या आक्रमकांच्या शतकानुशतके अनुभव घेतल्यानंतरही काही बदल झाला नाही. त्यांनी केलेला मंदिरांचा विध्वंस, लुटालूट, स्त्रियांची विटंबना, लाखो लोकांवर लादलेली गुलामी यानंतरही हिंदू राजवटींनी आपले सहिष्णू धोरण बदलले नाही. याचाच अर्थ सहिष्णुता आणि सर्वसमावेशकता हा हिंदूंचा स्वभाव धर्म आहे. काहीही झालं तरी रक्ताचा रंग जसा कधी बदलत नाही तसाच हा स्वभावही कधी बदलत नाही. त्यामुळे हिंदूंना सहिष्णुतेचे धडे देणाऱ्यांनी या इतिहासाचा जरा अभ्यास करायला हवा. हा इतिहास आपल्याकडे शिकवला जात नसला तरीही शोधून काढायला हवा. 1443 मध्ये अफगाणिस्तानातील हेरामध्ये येथून विजयनगरला आलेला अब्दुल रज्जाक म्हणतो, या शहरासारखं दुसरं शहर जगात असलेलं माझ्या डोळ्यांनी मी पाहिलेलं नाही किंवा माझ्या कानांनीही कधी ऐकलेलं नाही. इथले सराफ, मोती, हिरे आणि माणकं यांची विक्री खुलेआम रस्त्यावर करतात. इतिहासकार फेरिस्ता लिहितो, विजयनगरचा राजा देवराया दुसरा याने आपल्या सैन्यामध्ये मुसलमानांनाही नोकरीवर ठेवून घ्यायची आज्ञा दिली. विजयनगरमध्ये यांच्यासाठी घरं आणि मशिदीचीही सोय केली. पण दुर्दैवाने या सहिष्णुतेची फार मोठी किंमत त्याच विजयनगर साम्राज्याला चुकवावी लागली. फरक लक्षात घ्या हिंदू आणि मुसलमानांच्या मानसिकतेमधला.
त्यांच्या रक्तातल्या DNA मधला. आक्रमण केल्यानंतरही हिंदू राजे कसे वागले ते लिहिलंय. आणि जे आपल्याशी चांगले वागले त्यांच्याच बरोबर त्याच मुसलमानांनी कशी वर्तणूक केली ते तरी आपण जागे व्हायला तयार नाही. पण दुर्दैवाने या सहिष्णुतेची फार मोठी किंमत विजयनगर साम्राज्याला चुकवावी लागली. 16व्या शतकाच्या मध्यापर्यंत विजयनगरच्या सैन्यामध्ये मुस्लिमांची संख्या बरीच वाढली. इतिहासकार सीझर फ्रेडरिक लिहितो 1564-65 मध्ये दक्षिणेतील सर्व बहामनी सुलतानांनी एकत्र येऊन विजयनगरवर हल्ला केला. त्याच विजयनगरवर ज्यांनी यांना आसरा दिला होता, सन्मानाने वागवलं होतं. तेव्हा प्रत्येकी 70,000 ते 80,000 सैनिक असलेल्या 2 मुस्लिम तुकड्या रामदेव रायाची साथ सोडून बहामनी सुलतानांना जाऊन मिळाल्या. या धोकेबाज रामदेव राया मुस्लिम सैन्याच्या हाती पडला आणि ताबडतोब त्याचा शिरच्छेद करण्यात आला. अशा रीतीनं स्वामीनिष्ठेवर धर्मनिष्ठेनं मात केली. एक सावरकर काय किंवा बाबासाहेब आंबेडकरांचंच आत्ता नंतरचं एक वाक्य आहे की कुठल्याही मुख्य ठिकाणावरती, मुख्य पदावरती मुसलमानांना बसवू नका. मुख्य पदावर बसले, ज्या दिवशी परकीय मुस्लिम आक्रमण होईल त्या दिवशी ते मुख्य पदावरचे मुसलमान भारताशी इमान राखणार नाही, ते त्यांच्या धर्माशी इमान राखतील. स्वामीनिष्ठेवर धर्मनिष्ठेने मात केली आणि हेच होत राहिले. पण इतिहासामधनं आपण काही शिकतच नाही. अशा रीतीनं तो बार्बोजा इतिहासकार लिहितो, इथे कोणीही येऊ जाऊ शकतो आणि आपल्या श्रद्धेची जपणूक करून इथे वास्तव्य करू शकतो. इथे कोणालाही त्रास दिला जात नाही. तुमचा धर्म कुठला, ख्रिश्चन, ज्यू का मूर मुस्लिम, याची चौकशीही केली जात नाही. समता, न्याय आणि मूल्यांचं कसोशीनं पालन केलं जातं. शिवाजी महाराजांचा द्वेष करणारा इतिहासकार काफी खानही कबूल करतो, शिवाजीने असा नियमच केला की कुठल्याही मोहिमेमध्ये मशिदी आणि कुराण यांचं कुठलंही नुकसान करू नये किंवा स्त्रियांकडे वाकड्या नजरेनं बघू नये. 1664 मध्ये शिवाजी महाराजांनी जेव्हा सुरत लुटली तेव्हा तिथला सुभेदार इनायत खान पळून गेला. तिथल्या 500 मुघल सैनिकांना मराठी सैन्यानं अटकेत ठेवलं. इनायत खानाने शरणागतीची बोलणी करण्यासाठी आपला एक दूत महाराजांकडे पाठवला. त्याने वाटाघाटींच्या नावाखाली अचानक लपवलेला खंजीर काढून महाराजांवरतीच हल्ला केला. तो अर्थातच ताबडतोब मारला गेला आणि चिडलेल्या मराठा सरदारांनी अटकेतील मुघल सैन्याची कत्तल करण्यासाठी धाव घेतली. पण शिवाजी महाराजांनी त्यांना थांबवलं आणि सक्त ताकीद दिली की अशी निरर्थक कत्तल होता कामा नये. विनाकारण निशस्त्र लोकांच्या कत्तली करणं इतिहासात कधीही हिंदूंच्या युद्ध नीतीमध्ये बसलंच नाही. थोर इतिहासकार सर जदुनाथ सरकार शिवाजी महाराजांबद्दल लिहितात, त्यांच्या राज्यामध्ये, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये शांतता, सुव्यवस्था नांदत असे. त्यांनी स्त्रियांच्या सन्मानाचं नेहमीच रक्षण केलं आणि सर्व धर्मांना सारखाच मान दिला. म्हणजे ते सेक्युलर नव्हते, ते हिंदू होते. त्यांना हिंदवी राज्य स्थापन करायचं होतं. या हिंदवी हिंदू राज्यामध्ये इतर धर्मियांची कशी वागणूक असते ते दिलेलं आहे. सर्व धर्मातील संतांना त्याच्या राज्यामध्ये अभय असे. सर्व जाती जमातीच्या लोकांना त्यांनी कुठलाही भेदभाव न करता फक्त त्यांच्या गुणवत्तेचा विचार करून समान संधी उपलब्ध करून दिली. शिवाजी महाराज की जय. शिवाजी महाराजांच्या नावावर राजकारण करणाऱ्यांसाठी हे वाक्य आहे. सर्व जाती जमातीच्या लोकांना कुठलाही भेदभाव न करता फक्त त्यांच्या गुणवत्तेचा विचार करून समान संधी उपलब्ध करून दिली, आरक्षण दिली नाहीत. शिवाजी महाराजांनी त्यांच्या राज्यातील मुसलमान सकट सर्व जमातींना जातींना दिलेल्या समान आणि न्याय वागणुकीची मुस्लिम शासित भारतात कल्पना करणंही अशक्य आहे. आपल्याकडे काय म्हणतात, सगळे धर्म सारखेच आणि सगळ्या धर्मांच्या अनुयायांची वागणूकही सारखीच. ही नकार विकृती लोकांची मांडणी किती पोकळ आहे हे याच्यावरून लक्षात येतं.
भारतीयांची माणुसकी आणि सहिष्णुता यांच्या बदल्यात मुस्लिम आक्रमकांकडून त्यांना काय मिळालं याचं तपशीलवार वर्णन मुस्लिम इतिहासकारांनी लिहून ठेवलंय. त्यानंतरही नकार विकृती इतिहासकारांनी असं काही घडलंच नाही हे प्रतिपादन देशाच्या माथी मारण्याचा आटोकाट प्रयत्न केला. पिढ्यानपिढ्या हेच प्रतिपादन इतिहास म्हणून शिकवलं गेलं. त्याविरुद्ध बोलणं म्हणजे गुन्हा असं वैचारिक वातावरण निर्माण केलं गेलं. रामस्वरूप, सीताराम गोयल, गजानन मेहेंदळे यांच्यासारख्या व्रतस्थ इतिहासकारांनी जर पर्शियन बकरे धुंडाळून मूळ साधनांचा अभ्यास करून खरं काय हे निर्भीडपणे समोर आणलं नसतं तर मुस्लिम इतिहासकारांनी लिहून ठेवलेला खरा इतिहास काळाच्या उदरात कधीच गडप झाला असता. या लोकांनी अत्यंत कष्टानं सत्याची ज्योत तेवत ठेवलेली असली तरी जोपर्यंत देशाच्या मानगोटीवर बसलेल्या खोट्या इतिहासाचं ओझं पूर्णपणे फेकून दिलं जात नाही तोपर्यंत हा संघर्ष संपणार नाही. मंडळी, इतिहासाचं विद्रुपीकरण डाव्यांनी केलं. इतिहासाचं विद्रुपीकरण ब्रिटिशांनी केलं. ब्रिटिशांचं मी समजू शकतो, ते आमच्या देशावर राज्यच करायला आले होते. पण भारत स्वतंत्र झाल्यानंतर जवाहरलाल नेहरूंनी पहिले सलग 5 मुस्लिम केंद्रीय शिक्षण मंत्री, सगळा मीडिया, सगळं शैक्षणिक व्यवस्था सगळा डाव्यांच्या हातात देऊन टाकला, मुसलमानांच्या हातात दिला. सगळीकडे फोफावलेल्या ख्रिस्ती शाळा आणि इतिहासामध्ये केलं गेलेलं मुस्लिम आक्रांतांचं महिमा मंडळ अजूनही आम्ही जागे झालेलो नाही. जाग करण्याचा माझा खारीचा वाटा आहे. अभिजित जोगांचे सुंदर पुस्तक, यातले अजून अनेक भाग तुमच्या समोर असेच मांडणार आहे. उद्याच्या भागामध्ये भेटूया. धन्यवाद. राष्ट्राय स्वाहा.